अशा शिक्षकावर जर अशी दयनीय अवस्था असेल तर विचार करा की येणाऱ्या पिढीचं काय होईल। तर असा प्रश्न आमच्या समोर आल्यामुळं हे खूप अन्यायग्रस्त शिक्षक आहे। ह्या तिन्ही शिक्षकावर अन्याय झालेला आहे। त्यामध्ये मिर्झा आशाबी खाजा मिया या मॅडम आहेत, चादर उतरेश्वर अरुण हे देखील सर आहेत, शेख जावेद नाजीर हे सर, हे तिन्ही शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहेत। पण हा शिक्षण विभाग डोळे झाकपणा करत आहे, जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत। हा खूप मोठा अन्याय आहे। तर अशा अन्यायग्रस्त शिक्षकाच्या पाठीमागे राहणं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आहे। आम्ही कायम यांच्या पाठीशी राहणार। ह्या उपोषणाने आज जवळपास 17वा दिवस यांचा उपोषणाचा आहे। सातत्याने हे शिक्षक पाठपुरावा करत आहेत। त्यांनी समुपचाराने ही भूमिका मांडली, त्यांच्याकडे विनंती केली आहे वेळोवेळी शिक्षण विभागाकडे, पण त्यांच्या विनंतीला कसलाही मान या ठिकाणी दिला जात नाही। मी प्राध्यापक अभंगी अशोक माणिकराव, महाराष्ट्र धनगर महासंघ जिल्हा लातूर या उपोषणकर्त्याकरता या ठिकाणी आम्ही आलोत आणि हे 3 माध्यमिक शिक्षक आहेत आणि जवळजवळ 10-15 वर्ष झालं विनाअनुदानित तत्त्वावर हे कार्यरत आहेत, काम करत आहेत। यांच्यावरती खूप मोठा अन्याय या ठिकाणी झालेला आहे। यांच्या कुटुंबाची मुलाबाळाची उपासमारी होऊ नये आणि उपासमार होत आहे असताना देखील त्यानंतर इथले जे काही शासनकर्ते आहेत ते शासनकर्ते यांना योग्य तो न्याय देत नाहीत। त्यांनी या ठिकाणी द्यावा। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा निर्णय असताना शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांचा निर्णय असताना देखील इथले माध्यमिक शिक्षण अधिकारी टोलाटोली करत आहेत असं दिसतं आहे। तरी त्यांना विनंती आहे लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग काढून या तिन्ही शिक्षकावरती झालेला अन्याय पूर्णतः दूर करावा ही संघटनेची आमच्या मागणी आहे आणि आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आहोत। तर समजा तुमच्या पाठिंब्यानंतर आणि आव्हानानंतर सुद्धा जर मागणी मान्य नाही झाली तर संघटना काही आंदोलनात्मक भूमिका घेणार आहे? हां, यांच्या पाठीशी आम्ही पूर्णतः या शिक्षकांच्या पाठीशी राहू। नमस्कार, मी बालाजी सुरवशे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे। आज आम्ही जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी आलो असता या ठिकाणी काही शिक्षक बांधव उपोषण करत असलेले आमच्या निदर्शनास आले। कमला नेहरू विद्यालय लातूर या ठिकाणी कार्यरत असलेले हे 3 शिक्षक आहेत। हे 3 शिक्षक गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहेत, पण कसलंही त्यांना अनुदान किंवा मानधन मिळालेलं नाही। हा गेल्या वर्षी 10 वर्षापासूनचा हा संघर्ष आहे। तेथील शाळेची आम्ही स्थिती पाहिली तर त्या शाळेमध्ये 3 शिक्षकांचं समायोजन झालेलं आहे। माननीय औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने देखील निर्णय दिलेला आहे। शिक्षण उपसंचालक विभाग लातूर यांनी पण निर्णय दिलेला आहे। तत्कालीन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी देखील जनसुनावणीच्या वेळेस हा निर्णय दिलेला आहे। पण या निर्णयाला केराची टोपली दाखवून सध्याचे शिक्षणाधिकारी या निर्णयाला कसलाही वाव देत नाहीत किंवा टाळाटाळ करत आहेत। तर हा या तिन्ही शिक्षकावर झालेला खूप मोठा अन्याय आहे। आज समाजात आपण पाहतो की शिक्षकाला एक चांगला दर्जा आहे, एक पिढी घडवण्याचं काम, ज्ञानदानाचं काम जे शिक्षक करतात त्या शिक्षकावर आज खऱ्या अर्थाने ही उपासमारीची वेळ येणं खूप दुर्दैव आहे। आपल्या लातूरसारखा शिक्षण विभाग, ज्या लातूर हे शिक्षणाचं पॅटर्न म्हणून ओळखलं जातं, महाराष्ट्रभर ओळखलं जातं, एक पिढी घडवण्याचं काम, सुसज्ज सुसंस्कृत नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षक करतात। अशा शिक्षकावर जर अशी दयनीय अवस्था असेल तर विचार करा की येणाऱ्या पिढीचं काय होईल। तर असा प्रश्न आमच्या समोर आल्यामुळं हे खूप अन्यायग्रस्त शिक्षक आहे। ह्या तिन्ही शिक्षकावर अन्याय झालेला आहे। त्यामध्ये मिर्झा आशाबी खाजा मिया या मॅडम आहेत, चादर उतरेश्वर अरुण हे देखील सर आहेत, शेख जावेद नाजीर हे सर, हे तिन्ही शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहेत। पण हा शिक्षण विभाग डोळे झाकपणा करत आहे, जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत। हा खूप मोठा अन्याय आहे। तर अशा अन्यायग्रस्त शिक्षकाच्या पाठीमागे राहणं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आहे। आम्ही कायम यांच्या पाठीशी राहणार। ह्या उपोषणाने आज जवळपास 17वा दिवस यांचा उपोषणाचा आहे। सातत्याने हे शिक्षक पाठपुरावा करत आहेत। त्यांनी समुपचाराने ही भूमिका मांडली, त्यांच्याकडे विनंती केली आहे वेळोवेळी शिक्षण विभागाकडे, पण त्यांच्या विनंतीला कसलाही मान या ठिकाणी दिला जात नाही। त्यामुळे हे शिक्षण त्रस्त होऊन अतिशय कठोर निर्णयापर्यंत आलेले 17 दिवस उपोषण केलेले आहेत।